मित्रांनो, जय जवान जय किसान. सरांनी आताच 25% अग्रिम जो आपल्या जिल्ह्यात चर्चेचा विषय असतो त्या संदर्भात माहिती दिली. आपले काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये विचारा, नंतर त्याचं उत्तर देता येईल. यानंतर आपण स्थानिक आपत्ती हा विषय घेऊ, ज्याचे पैसे आता पडत आहेत आणि ह्या पडणाऱ्या पैशामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय, तो आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. स्थानिक आपत्तीमध्ये दोन प्रकार आहेत सध्या. एक स्थानिक आपत्ती वैयक्तिक स्तरावर आणि एक स्थानिक आपत्ती व्यापक स्वरूपात जी सर्वांना येणार आहे. तर हे सर्व कोण आहे? उडीद, मूग, बाजरी, ज्वारी पीकधारक जे शेतकरी आहेत, ज्यांनी विमा भरलाय, असे सर्व शेतकरी व्यापक स्वरूपातील नुकसान भरपाईस पात्र असतील. या संदर्भात क्लेम कॅल्क्युलेशन होऊन उडीद, मूग, बाजरी, ज्वारी हे विमाधारक शेतकरी जे जिल्ह्यातील आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना, सर्व नव्हे तर ज्यांनी तक्रार केली होती अशा शेतकऱ्यांना व्यापक स्वरूपातील नुकसान भरपाई मिळणार आहे. या व्यापक स्वरूपातील स्थानिक आपत्तीतील नुकसान भरपाई आणि 25% अग्रिम मध्ये फरक हा आहे की व्यापक स्वरूपातील नुकसान भरपाई उडीद, मूग, बाजरी, ज्वारी ज्यांनी तक्रार दाखल केली त्यांना मिळणार आहे. तर स्थानिक आपत्तीचा 25% अग्रिमचा हा विषय आहे की विमाधारक प्रत्येक शेतकरी, सोयाबीन, कापूस आणि तूर हा विमाधारक प्रत्येक शेतकरी ज्यांनी तक्रार नाही केली तरी पण त्याला मिळणार आहे. हा फरक लक्षात घ्या. त्यानंतर जो स्थानिक आपत्तीचा विषय आहे, स्थानिक आपत्तीमध्ये सध्या शेतकरी जे आहेत हे फक्त 49,000 शेतकरी पात्र आहेत त्याच्यामध्ये, ज्यांनी वैयक्तिक स्वरूपात ज्यांना नुकसान भरपाई मिळत आहे. या संदर्भात जो सगळ्यात मोठा संभ्रम आहे तो असा आहे की तारखेचा. तर या संदर्भात 23 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर ह्या जी तारीख आहे ह्या तारखेमध्ये ज्यांनी तक्रार केली ह्या सगळ्या तक्रारी 25% अग्रिम मध्ये रूपांतरित झाल्या आहेत. म्हणजे ह्या तक्रारी 25% अग्रिम मध्ये रूपांतरित झाल्यामुळं वैयक्तिक स्तरावर ह्या तारखेमध्ये तक्रार केलेल्या शेतकऱ्यांना विमा मिळणार नाही. हे शेतकरी कोणते आहेत? तर ह्या सर्व पिकांचे शेतकरी आहेत. 23 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर. आपल्या लक्षात आलं असेल की स्थानिक आपत्तीमध्ये काय झाले. तर 23 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर या दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या त्या तक्रारी सॅम्पल स्वरूपात घेऊन 25% अग्रिम किंवा उडीद, मूग, बाजरी या पिकासाठी व्यापक स्वरूपात नुकसान भरपाई या स्वरूपात त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. पण स्थानिक आपत्तीमध्ये ज्यांची तक्रार 23 ऑगस्टच्या आधीची आहे किंवा 18 सप्टेंबरच्या नंतरची आहे, असे जे शेतकरी आहेत ज्यांनी तक्रार केली, वेळेत तक्रार दाखल केली, ज्यांची तक्रार स्वीकारण्यात आली आणि त्यानंतर त्यांचा सर्वे झाला, अशा शेतकऱ्यांना सध्या नुकसान भरपाई मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांना मिळाली नाही त्यांना मिळेल. पण यामध्ये अनेक तारखेच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम आहे. या संदर्भात ही चळवळ पुरेशी माहिती मागून त्या संदर्भात आंदोलन करत आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या विषयातून न्याय देण्याचा प्रयत्न करेल. स्थानिक आपत्तीचा विषय क्लिअर झाला असेल तर त्यानंतर आपण आता पीक कापणी प्रयोग आणि काढणी पश्चात ह्या दोन नुकसान भरपाईकडे येऊ. मित्रांनो, पीक कापणी प्रयोग आणि काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी सरकारने पूर्ण हप्ता देणं गरजेचं आहे. त्यातील काही हप्ता देणं शिल्लक असल्यामुळे सध्या ही नुकसान भरपाई प्रलंबित आहे. मुद्दा 1. मुद्दा 2, पीक कापणी प्रयोगावर ज्या ज्या ठिकाणी जे मंडळ पात्र आहेत, ज्या पिकासाठी पात्र आहेत, त्या बऱ्याच पीक कापणी प्रयोगावर हरकती नोंदवलेल्या आहेत, ऑब्जेक्शन घेतलेले आहेत. तो विषय आता आयुक्त स्तरावर पेंडिंग आहे. त्याचा निकाल आल्यानंतर त्या शेतकऱ्यांना ती नुकसान भरपाई मिळेल. त्यासाठी ही टीम काम करत आहे. हीच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व शेतकरी चळवळी या विषयात काम करत आहे. काढणी पश्चात नुकसान भरपाई ज्यामध्ये आपल्याला 27 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. ही आपला दुसरा हप्ता आल्यानंतर आणि काढणी पश्चात नुकसान ज्यांनी कट, स्प्रेड, बंडल असं कारण टाकून कंप्लेंट केली, ह्या सर्व तक्रारी काढणी पश्चात मध्ये जातील. या तक्रारी ज्यांच्या स्वीकारण्यात आले, ज्यांचा सर्वे झालाय त्यांना पैसे मिळतील. पण ज्यांनी तक्रार देऊन सर्वे झाला नाही तर यामध्ये काय त्रुटी आहे हे आम्ही सर्व टीम आधी शोधून काढू आणि त्यानंतर ह्या सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. परभणी जिल्ह्यातल्या सक्रिय शेतकरी चळवळीने जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या पदरात साधारणपणे 450 कोटी रुपये टाकले आहेत. म्हणजे येणाऱ्या काळात ते येतीलच. यामध्ये केवळ चळवळीचा नाही तर शेतकऱ्यांचा जागरूकतेचाही विषय आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकरी जागरूक आहे, त्यामुळे हे घडलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण असं जागरूक राहिलं पाहिजे
आणि चळवळीत सहभाग घेतला पाहिजे. यानंतर डॉक्टर साहेब बोलतील.